नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज लोकसभा 2024चा सर्वे घेण्यासाठी मी आलोय सारवा मांडवा या गावामध्ये। हे गाव याचा तालुका आहे वाशी तालुका आणि जिल्हा धाराशिव। हे जे सारवा मांडवा गाव आहे हे पारा आणि इटकुरच्यामध्ये गाव आहे। तर आज आपण या लोकसभेसाठी नागरिकांचा कॉल घेऊ आणि ही व्हिडिओ अनकट असणार आहे, याच्यामध्ये कसलाही कट करणार नाही। जे काही नागरिकांचं मत असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ठीक आहे, बोला, नाव सांगा। सुनील मोरे। हां, तर आता बघ उमेदवार सांगतो। एक उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून खासदार आहेत। 2019ला खासदार झाले आणि त्याच्यानंतर 2024ला त्यांना परत तिकीट मिळालेलं आहे। आणि जे दुसरे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील, हे अजितदादा गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचे जे मालक आहेत, हजबंड आहेत, ते तुळजापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत। तर बोला, आता देशामध्ये 2024मध्ये जी निवडणूक आहे तर कुठलं सरकार सत्तेत पाहिजे? भाजप सरकार सत्तेत पाहिजे का काँग्रेस पाहिजे? किंवा उमेदवाराविषयी सुद्धा तुम्ही बोलू शकता की कुठले उमेदवार तुम्हाला खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघात पाहिजेत? सरकार तर भाजपचं पाहिजे, भाजपचं सरकार पाहिजे आणि खाली सत्तेतला खासदार हवा। कारण आजपर्यंत ज्यांना खासदार केलं त्यांनी 35,000 सभासद असलेला तेरणा कारखान्याचं भंगार ऐकून 35,000 कुटुंब देशदोडीला लावले आणि जिल्ह्याची संजीवनी असलेली जिल्हा बँक लुटून ह्या बाप लेकानं मुंबईत दाऊद इब्राहिमची जागा घेतली। सचिन तेंडुलकर बोल लावून कुठून पैसा आणला? कष्ट करून पैसा आणला का? दूध संघ पण पडला यांना। मतदारसंघाचं वाटो सगळ्यात जास्त जर कोणी केलं असेल तर ओमराजे निंबाळकर यांनी राहुल मोठे कुटुंबाने केलं। तर मी काही भागात फिरलो तर लोकांचं असं मत होतं की पाटील जे घराणं आहे, म्हणजे राणादादा पाटील, पद्मसिंह पाटील, या घरामध्ये 45 वर्ष सत्ता होती आणि 45 वर्ष मंत्रिपद होतं आणि त्यांनी जिल्हा गरीब ठेवला असं म्हणतात। तर त्याच्याबद्दल तुमचं मत सांगा। 2006 पर्यंत पद्मसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकर एकच होते। हां, ते सोबत होते। पद्मसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकर कारखाना चालवा दिला। ओमराजे निंबाळकरची आई चेअरमन होती कारखान्याची। ओमराजेचा मामा जिल्हा बँकेचा संचालक। ओमराजेकडे कारखाना असताना त्याचं भंगार सुद्धा ठेवलं नाही। मोटरातलं तांबं नेलं, सगळ्या मोटरा चोरून नेल्या, कारखान्यात वाटो त्यानं केलं। जिल्हा बँक ओमराजेच्या मामानं खाल्ली। हा सेलूला एवढा मोठा प्लॅन्ट चालू आहे, इथं काय गोरगरीब नाहीत का? सेलूच्या कंपनीत कामं कुणाची? ओमराजे मामा बालाजी पाटील, ओमराजे मामा नाना पाटील, विश्वास पाटील, काका पाटील, वैभव पाटील। मग कार्यकर्त्यांनी त्याचे काय फोन उचलले आहेत का? हां, म्हणजे यांनी त्या सेलू म्हणजे ह्या गावाच्या बाजूला कुठला प्लांट झाला इथे सेलूला? थर्मल पॉवर प्लांट आहे का? लाईट का? सौरचा आहे, सौरचा प्लांट आहे। म्हणजे तिथं जे माणसं आहेत तर खासदारांनी त्यांचेच माणसं कामाला ठेवले? त्यांचे नाही, मामा, काका, मावशी, मामाचे ठेवले सगळे घरातले। हो का विकास बोलतोय? 5 वर्षात सारवा मांडवा गावासाठी काय दिलं सांगा? आमच्या शेताकडे जाणार रस्ता आहे, पावसाळ्यात लोकांना एवढ्या पाण्यातून जावं लागतंय, त्याला 100 वेळेस पूल मागितला, पैसे नाही म्हणला। कुठे गेले खासदार फंड? 5 वर्षात 5 रुपयाचं काम दिलं नाही ना। या गावात काम आलेलं नाही। ओमराजे निंबाळकरचं एकही काम या गावात आलेलं नाही। फोन उचलं म्हणजे लोकांचे पोट भरतात फोन उचलून? लोकांच्या अडचणी करतात का? आज सावंत कुटुंब असेल, मराठा समाजाला ज्यावेळेस 135 कुटुंबांना आत्महत्या केल्या, धनगर समाजातल्या 50 कुटुंबांना आत्महत्या केल्या आरक्षणासाठी, त्या कुटुंबाच्या घरी जाऊन आज कुणी बघितलं त्यांच्या घरी काय अवस्था आहे, त्याची आई काय आहे, त्याची अवस्था आहे, बापाची काय अवस्था आहे, लेकरं बाळाचं काय चाललंय? तिथं ताना सांगून स्वतः जाऊन प्रत्येक घरी 10 लाख रुपयाची मदत केली। महाराष्ट्रात पैसेवाले भरपूर आहेत। ते 10 लाख कुठले दिले? पैसेवाले आहेत ना, कुठले दिले? पैसेवाले आहेत, कारखाने आहेत, संस्था आहेत। म्हणजे माणूस त्यांच्यासारखे काय कारखाना भंगार विकून कमी नाही, अगर जिल्हा बँक लुटून कमी लिहिलं नाही, त्यांना कष्टाने तिथं कमी लिहिलं। चालतंय, पैसेवाली भरपूर आहेत पण दानच आहे का द्यायची? या बोल बाई, यांचं मत आपण ऐकलं। बरेच महत्वाचे मुद्दे यांनी मांडलेत, तुम्ही बोला। आमचे विचार एकच आहे, ओमराजे निंबाळकरला सारोळमधून कमीत कमी 75% मतदान होईल, ही माझी एकदम 100% खात्री। त्यांनी जे काही केलंय, तुम्ही जे आज बोलतात ही तुमच्या रुबाबाने बोलतात, पण त्यांच्यापर्यंत तुम्ही जाऊ शकला नाहीत। आज गावची सत्ता तुमच्या हातात आहे, तुम्ही काय विकास केला ह्या विकासावर महत्वाचं बोला। नाही, गावचा प्रश्न नको, आपण जरा लोकसभे तरी पण जे तुमचा फंड असेल काय असेल, हो ना, आहे की सत्ता आहेच की त्यांची। माझं नाव आसुरबा सदाशिव मोरे। तर याच्यासाठी ओमराजे निंबाळकरला या गावातून 75% मतदान होणार म्हणजे होणार।
ही सावंत बिवंत ही जे आहेत ह्यांच्याकडे फॅक्टऱ्या काही भरपूर आहे. तसं ओमराजे निंबाळकर हा गरिबाचा नेता आहे. त्याच्यापर्यंत जो जाईल त्याचं तो नक्कीच काम करतोय. याच्यापेक्षा मला या अजून तुम्ही या. त्यांच्याकडे केलंच नाहीत ना. या बोलायला थांब. या 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 मी गेलोय. नाही, नाही. एक मिनिट. ओमराजे निंबाळकर साहेबासोबत वैयक्तिक माझे फोन झालेत. ह्या सारूळमधून ह्या माणसाचा फोन मी काल ताट करून सांगतो की ह्या माणसाचा फोन ते उचलतो माणूस. उचलतो. काम काय काम नक्कीच त्यांनी केलं. सावंतच्या कारखान्यातून पाया पडला माझा ऊस नाही म्हणून अजून ह्यापेक्षा काय बोलायचं? तरी पण तुम्ही त्या सावंतच्या कारखान्यात तुम्ही जे म्हणलात ह्याच्यावर सांगतो तुम्हाला. सावंतच्या कारखान्याला तुम्ही गावच्या लेवलला माझा ऊस जाऊन दिला नाही. कुणी जाऊन दिलं नाही. हे तुम्ही जाऊन दिला. तुझी नाव कुणाची घ्यायची? नाही थांबा अजून आपण मत ऐकू. मत ऐकू. या 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 विकासावर बोला ना. विकासावर बोला तुम्ही. ना विकासावर बोला तुम्ही. कोणी पण या इकडं मत मांडा. या या ज्याला बोला विकासावर बोला. हो पा या ओमराजे निंबाळकर या इकडं कॅमेऱ्यात या. कॅमेऱ्यात आहे पुढे या अजून. ओमराजे निंबाळकर पाहिजे का पाहिजे? ओमराजे निंबाळकर का पाहिजे? केंद्रामध्ये कोणाची सत्ता पाहिजे? मोदी साहेब आहेत, भाजप पाहिजे का काँग्रेस पाहिजे? काँग्रेस पाहिजे. कारण काय? कारणला काय आपला आवडीचा उमेदवार आहे. उमेदवार आवडीचे हा बोला तुम्ही. बोला काय नाव सांगा. लोकसभा 2024 सर्वे चालू आहे. तुमचं मत मांडा. काँग्रेस पाहिजे. काँग्रेसवर सत्ता काँग्रेसची पाहिजे. मोदी साहेबांची का नको? भाजपची का नको? काय बरोबर आहे की 2,000 देत आहे ना 10,000 घेत आहे. 10,000 तुमच्याकडून घेत आहे. बघा ना 2,000 दिल्याच काय त्याला काय अजून तुमचं मत मांडा. या इथं बोललात की आलाच कॅमेरात. मग काय झालं की आता अजून कोण बोला. गावात बरेच लोक बोलणारे कमी दिसायलेत. मोदी काय नाव सांगा. मोदी काय मुन्ना मोरे बोला. ओमदादा निंबाळकर. ओमराजे निंबाळकर खासदार पाहिजे. बरं गावात येतात का कधी ओमराजे? हो आला का आणि राणा पाटील नाही तल्ली नाही तल्ली सावंत साहेब येतात का? ओमराजे येत नाही पण ओमराजेचा इकडे 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 सावंत येत नाही, ते राणा येत नाही, ओम येत नाही, कुणी येत नाही. फक्त ओमराजेचं काय वरी कामकाज चांगली. बाकीचं काहीच नाही. बोला. मी आहे धरायला. बोला कोण पाहिजे? त्याला 2014 आम्ही निवडून दिलं. आमच्याला 340 मत लीड आहे. 2019 ला ओमराजेंना खासदार केलं तुम्ही. हो 240 लीड आहे. का भेट दिली आता निवडणूक केला. आता मध्ये आलेच नाही. इथून आले नाही. ओमराजे निंबाळकर नाही का गावामध्ये 3 हायरलॅम्प मंजूर होते 3 लाखाचे. 3 लाखाला त्यांनी एका स्टेजवर बोलवायचं. मी त्यांच्या समोर होतो. 10% मागितले. किती? 3 लाखाला 10%. मग त्यांना जर 3 लाखाला 10% कमिशन टक्केवारी जर खासदार असेल तर त्याला मत कशामुळे द्यायचं? आम्ही 2019 त्यालाच मतदान केलंय. ते काल लिस्ट दाखवत होते काहीतरी कामाची. हा मग कुठली सभा होती काल? एका स्टेजवर बोलवा आणि सारवळा मांडवासाठी किती नाही त्याला स्टेज दाखवा समोर एका स्टेजवर. त्यांच्या स्टेजवर आम्ही जातो. आता सावंत साहेबांच्या स्टेजवर या. मी सुद्धा प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या समोर येतो. काय ते हिथं सारूळमध्ये दिलंय ती. हो प्रत्येक खासदार येऊ द्या, आमदार येऊ द्या, आणि काही सुद्धा दिलेलं नाही. सावंतवर कंपनी गावातली काय पुढे नाराज याच्या आधीचे खासदार कुठे? गायकवाड होते ना, एक मिनिट ते ऐकून खासदार घ्या. कुठे ते आहेत का? हो एक मिनिट बोला. ह्या सारोळा मांडवामध्ये सावंतवर फक्त पुढारी नाराज आहेत. सर्वसामान्य जनता नाही. ज्याला राजकारण कळतं तोच फक्त सावंतवर नाराज आहे. कशामुळं? सावंत साहेब तुम्ही सावंतकडे गेलात तुमची ओळख आहे. ज्याला कोण ओळखीत नाही ती नाराज आहे. राजकारणी लोक नाराज आहेत. चालते आता बाकी या. राजकारणी लोक नाराज बोलले बाकी या. नाव सांगा. या बोला. सांग देव पुढे डोई पुढे इकडे या. हा बोला. काय आता करायचं काँग्रेस सरकार पाहिजे का भाजप सरकार पाहिजे केंद्रात? काँग्रेस सरकार पाहिजे. राहुल गांधीचं कसं वाटतं? काम करतील का? काम चांगलं नाही. सरकारची बदली व्हायच पाहिजे ना. काय विकास त्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे बदल झाला पाहिजे. बदल पाहिजेच. चालेल. अजून काय बोलायचं तुम्हाला? या तुम्ही या बोला.
एवढे जण इथं एवढे जण जमलेत, बोलायला कमी झाले तर सगळे मागे थांबलेत कॅमेऱ्याच्या पुढे. या कॅमेऱ्याच्या या पुढे. हा. एवढे मागे थांबलेत, पुढे या कॅमेऱ्याच्या सगळे. या 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 तुम्ही बोला. अनुदान पडणार ते राहिलेल्या लोकांचा काय विषय म्हणजे अनुदान पडत नाही. सरकार तुम्ही कशाला येत असलं जर एक दिवसाला पुढे 10 लोकांना अनुदान टाकतात तुम्ही, म्हणजे काही ही काय पद्धत आहे का काही? मतदानाच्या आधीच्या दिवशीपर्यंत येईल असं वाटतंय मला. अहो मतदानाच्या आधीवर काय करायचं तुम्ही? असं का करतात? काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ज्या त्या टायमाला एक खड्याच पडत होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. ते 6,000 देत नव्हतं की. 6,000 नाही ह्यांचं काय करायचं? 8,000 50 कागद काढावं लागतं ह्याला. ह्याला 50 कागद काढून द्यावं लागतं. तेव्हा होतं कुठं KYC करा, MEYC करा, काही निमक पैसे तर कागदालाच चाललं. बरोबर आहे पत्र जास्त काढावं लागेल. मग ही कुठं चाललंय? KYC झालं का आता सगळ्यांच्या? सगळ्याच झाले तर या ना, बाकी घेऊ की मेंबर आपण. या कोणी या बोलायला. इकडं मागेच थांबलेत कॅमेऱ्याच्या. सगळ्या गावात कॅमेऱ्याच्या पुढे थांबते, तिथं मागे थांबलेत सगळे. या पुढे या इकडे. गुरुजी बोला. मी बोल का आता? बोला दे ना, ते आले तिकडे. बोला या. चालेल. आता जर व्हिडिओ करायची का बंद का बोलायचं अजून कोणाला? तुम्ही तू बोल मला बरं. हा, कुठलं सरकार पाहिजे सत्तेत? काँग्रेस का भाजप? काँग्रेस. काँग्रेस पाहिजे का? मग कसं राहुल गांधी करतील चांगलं काम? ओके, एक नंबर. आणि मोदी साहेब ते एकदम खास काय नाही त्यानं सोयाबीनचा भाव किती आणला कमी. जगात आपलं नाव झाले देशाचं. काय नाही त्यानं काहीच केलं नाही. मायनी देऊन टाकली त्यानं सगळी. मग असं. आणि इथले उमेदवार ओमराजे 2,28,000 मतांना 100% येणार ही खात्री देऊन सांगतो मी तुम्हाला. 2,28,000. हा, 1 लाखांना आलता यांना 2,28,000 मतांना येणार. ओमराजे 2 पडणार 2 लाखांना. 2 लाखांनी पडणार. कवाच पडणार नाही, आयुष्यात बी पडणार नाही. त्याची अशी कामाची त्यानं बाप बदली नाही लोकांसारखी. त्यानं बाप बदली नाही. या बोला. या तुम्ही. करायची का बंद मग व्हिडिओ? माणसं खूप आहे, बोलायला कमी माणसं आहेत. असं का? या 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 या. काम कुणीच केलेलं नाही. या या. हे ऐकू जात नाही याच्यात. हा, आता ऐकू जात. कुणीच केलेलं नाही. त्याला का मत द्यायचं यावर्षी? ती एकदा का होईना पण मंत्रालयात मराठा आरक्षण विषयी बोललेला आहे म्हणून द्यायचं ना. तो बी शाणा नाही, तो बी शाणा नाही. सगळं घरातच माय घालते ती. फक्त मराठा आरक्षण विषयी एक वेळेस बोललाय म्हणून ओमराजेला मतदान द्यायचं यावेळेस. एकच काम काय आहे गावातलं? तुमचं मत मांडा. विकास कोणीच केलेला नाही. ग्रामपंचायत करायची बंद व्हिडिओ. कसं बोला की काय घटना सांगतो मला. आरक्षणाचं बोल. बोला या इकडे. 2010 साली अंकुश बाळासाहेब मोरे म्हणून राहुल मोठेचे एकदम खंदे समर्थक होते. राहुल मोठे म्हणजे इथले राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांचा 2019 पर्यंत. हा, 2010ला त्यांचा 20 पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेस तत्कालीन खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राहुल मोठे भेटायला आले. सात्वन केलं आणि पद्मसिंह पाटलांनी चेकबुक काढलं त्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत देतो म्हणून. मग त्यावेळेस राहुलबाई काय म्हणले, डॉक्टर साहेब तुम्ही पैसे देऊ नका, मी देतो, माझ्या मतदारसंघात दिलो म्हणून. ते म्हणले फक्त मला चेकबुक आज घर आले. मी म्हणले उद्या चेक पाठवून देतो. आज त्या घटनेला 14 वर्ष झालं. त्याला समोर बोलला 14 वर्षात का त्यानं पैसे दिले नाही त्यांचं? त्या घरावर का अन्याय केला त्यानं? याचं उत्तर त्या राहुल मोठे ओमराजे समोर येऊन द्यावं. अहो अशा घटना किती बी घडलेल्या एकही व्यक्तीने दिलेलं नाही. काय अहो एकही व्यक्तीने दिलेलं नाही. त्याच व्यक्तीने दिलं नाही असं काय? एकही व्यक्तीने दिलेलं नाही कोणाला. आजपासून काहीच घडलेलं नाही. समोर आपापल्या स्वार्थासाठी फक्त आपापली पळपळी, काही सुद्धा नाही. सार्वमध्ये काही सुद्धा नाही. विकास कुणीच करीत नाही. विकास कुणीच करीत नाही. आपल्या स्वार्थासाठी सगळी पळापळी. विकासाच्या मुद्द्यावर कुणाचाच काही नाही. विकास आयुष्यात बी होऊ शकत आणि गावातून सुद्धा करणारी व्यक्ती सरपंच भेटला तर 100% विकास होतो. लोकांना सह्या नाही केल्यावर विकास होऊ शकत नाही. सह्या कर म्हणजे पुढे पडणार. सह्या कर म्हणजे पुढे पडणार. ग्रामपंचायतचा नको वाद. बोलायचं नाही. ग्रामपंचायत आम्हाला सरपंचाच्या विरोधात बोलायचं नाही. या या. टक्केवारी द्या म्हणून टक्केवारी खाल्ले कुणी. चालेल. नागरिकांचं मत तुम्ही ऐकलं. कामं बाहेरची माणसं तर आता हा विषय
ग्रामपंचायत पर्यंत आलेलं आहे खासदारकीपासून. पहिले तुळजापूरच्या कॉन्ट्रॅक्टदारनं पाईपलाईन केली, तिला अजून काही सुद्धा डक नाही. आणि ही नवीन पाईपलाईन मला सगळी बोकच झाली आहेत. आणि कशाचा विकास आहे? डबल झालं बापाची जागीर लोकसभेचं बोला रे. कॅमेरा पुढे ज्यांचं बोलणं झालं आता ते परत बोल नका. काय आपलं गावच मेन तर बॉर्डरवर आहे, ऐकून घ्या. त्यामुळे आपल्यापर्यंत कुणी नेताच पोचत नाही. पहिली तर गोष्ट नाही पोचत. काय आपलं गाव बॉर्डरवर असल्यामुळं बीड जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा किंवा धाराशिव जिल्हा त्या बॉर्डरवर असल्यामुळं आमच्यापर्यंत काहीच पोचत नाही इकडं. असे म्हणजे हा मेन मुद्दा आहे. हा पहिला तर पर्यंत पोहोचत नाही, पोचत नाही. नेता इकडे येतच नाही. काय असं होते आणि त्यामुळं गावचा विकास काहीच होत नाही. पाणी नाही, काहीच नाही. 15 आम्ही निवडून दिले रावभाईला. बरं एक प्रश्न, एक मिनिट. पाणी सावंत साहेबांनी पाणी आणतो म्हणले होते, कुठपर्यंत आलं ते काम? गव्हाणला पाणी पडलंय. 2 महिन्यात पाणी शिना कोळगाव मध्ये पडणार, म्हणजे 100% पडणार. आणि डिसेंबर 2024 पर्यंत पाणी यशवंतीच्या धरणात येणार. बरं, तानाजी सावंत आमदार आहेत बरं का, भूम पारंडा वाशिम मतदारसंघ आहे, तिथले आमदार आहेत. म्हणजे आमदारकीच्या निवडणुकीच्या आधी पाणी येणार आहे इथं, इथपर्यंत येणार आहे का? ऐकून घ्या. दुसरे राहुल मोठेनं आजपासून लोकांना खेळले की चालतंय चालतंय. या बोलायला या. नाव सांगा. निवडून गेला आणि अजिबात कोण सुद्धा केलेलं नाही. कोण? तानाजी सावंत म्हणजे शिंदे गटाचे आमदार आहेत, शिंदे गट शिवसेना. चालते. अजून बोलायचं कोणाला? बंद करायची व्हिडिओ. बोला बोला. काय नाही, महाविकास आघाडी 2.5 कोटीचा तुम्हाला हे दाखवू, वर्क ऑर्डर दाखवू का? गावांच्या कामाची 2.5 कोटीची वर्क ऑर्डर. 2.5 कोटीची वर्क ऑर्डर एक बी पाईपलाईन नाही. रोज एक दिवशी फुटत. आपण आमदारकीच्या निवडणुकीला अजून एक व्हिडिओ काढू, म्हणजे तानाजी सावंत साहेबांचा विकास जे काय ते मांडा. तुम्हाला पुरावा दाखवा. 2.5 कोटीचा टक्केवारी खोर नाही करायची का बंद आता? जसा खासदार टक्केवारी खोर आहे तसा तर तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही तुमचं मत मांडल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो, माणसाने इकडे घेऊन आल्याबद्दल. आणि व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि ही व्हिडिओ सुद्धा मी अनकट करत आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. मी तुमचा खूप खूप आभारी आहे.